हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आज आपण प्रॅक्टिस सेट 15.3 सॉल्व करणार आहोत. 15.2 पर्यंतचे सगळे प्रॅक्टिस सेट मी 8th स्टँडर्डच्या प्लेलिस्टमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. चला फर्स्ट प्रॉब्लेम बघूयात. इन क्वाड्रिलॅटरल ABCD लेंथ AB इज 13 सेंटीमीटर. इथे बघा, आता हा आपण क्वाड्रिलॅटरल काढलेला आहे. त्याची लेंथ काय आहे? ABची दिलेली आहे 13 सेंटीमीटर, DC आहे 9 सेंटीमीटर आणि हा AD आहे 8 सेंटीमीटर. ठीक आहे, हे दिलेलं आहे. फाइंड द एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD. आता हा जरी यांनी ते क्वाड्रिलॅटर म्हणलाय तरी हा तुम्हाला काय दिसतोय? हा आहे ट्रॅपेझियम. ठीक आहे, काय म्हणणार आपण याला? ट्रॅपेझियम. तर ट्रॅपेझियमची प्रॉपर्टी अशी आहे की एनी ओनली म्हणजे एनी वन साइड इज पॅरलल, म्हणजे ABDC म्हणजे एनी टू साइड्स आर पॅरलल. AD आणि BC या दोन लाईन समजा आपण इथून बघा, या समजा वाढवल्या इथे, ही अशी येईल तिरकी. ठीक आहे, या कुठेतरी मीट होतील, म्हणजे या दोन लाईन आपण पॅरलल म्हणू शकतो का? नाही. म्हणजे लाईन पॅरलल कुठल्या आहेत? फक्त AB आणि DC. कारण या कितीही एक्सटेंड केल्या तरी दोन्ही एकमेकींना मीट होणार नाहीत कुठेच. सो ट्रॅपेझियमची एक प्रॉपर्टी काय आहे पहिलीच, की एनी वन पेअर ऑफ ऑपोजिट साइड्स आर पॅरलल. ही ट्रॅपेझियमची मेन प्रॉपर्टी आहे. आता ह्याचा आपल्याला एरिया काढायचा आहे, तर पहिली आधी आपण लिहून घेऊया सोल्युशनमध्ये. AB is parallel to DC. So इथे लिहून घ्या, here AB is parallel to DC. Therefore quadrilateral ABCD is a ट्रॅपेझियम. म्हणजे हे आधी आपण प्रूव्ह करायचं की हा ट्रॅपेझियम आहे आणि मग त्याच्या एरियाचा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. मग तो फॉर्म्युला काय आहे? नाव एरिया ऑफ ट्रॅपेझियम इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रॅपेझियम इज इक्वल टू, ह्याचा फॉर्म्युला आहे हाफ इंटू सम ऑफ द लेंथ्स ऑफ पॅरलल साईड, म्हणजे या दोन्ही साईडची सम. इथे लिहून घ्या, सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साइड्स इंटू हाईट. AD ही हाईट आहे ह्याची, सो इंटू हाईट. आता इथे आपण कसं लिहिणार? इज इक्वल टू हाफ इंटू दोन पॅरलल साइड्स कुठल्या आहेत त्याची नावं लिहून घेऊ. AB प्लस DC आणि इंटू हाईट काय आहे? AD आहे. ही आहे ही ट्रॅपेझियमची हाईट आहे. इज इक्वल टू लिहून घ्या, हाफ इंटू, आता AB किती दिलेलं आहे? 13 प्लस DC आहे 9 इंटू AD आहे 8. मग इज इक्वल टू हाफ 13 प्लस 9 येत आहे 22. सो इंटू येणार आहे 22 इंटू 8. मग या 2 ह्याला डिवाइड होईल, 22ला 2 1 2 2 1 2. सो 11 इंटू 8 इज 88 स्क्वेअर सेंटीमीटर. युनिट लिहायला विसरायचं नाही आहे, युनिट आठवणीने लिहायचं आहे. चला इथे लिहून घेऊ आपण फायनल आन्सर. एरिया ऑफ ट्रपेझियम, कुठला ट्रपेझियम आहे हा? ABCD. ठीक आहे, ह्याचा काय एरिया मिळाला आपला? 88 स्क्वेअर सेंटीमीटर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. लेंथ ऑफ द टू पॅरलल साइड्स ऑफ अ ट्रपेझियम आर 8.5 सेंटीमीटर आणि 11.5 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली अँड इट्स हाईट इज 4.2 सेंटीमीटर. फाइंड इट्स एरिया. म्हणजे किती सिम्पल आहे, फक्त आपल्याला काय करायचं आहे? फॉर्म्युला वापरायचा आहे. एरिया ऑफ ट्रपेझियम इज इक्वल टू, आधी फॉर्म्युला लिहून घेऊयात आपण. हाफ इंटू काय येणार आहे? सम ऑफ लेंथ्स ऑफ पॅरलल साइड्स इंटू हाईट. चला मग आपल्याला काय काय दिलेलं आहे? हाफ इंटू लेंथ किती दिलेले आहेत? दोन लेंथ दिलेले आहेत, 8.5 प्लस 11.5 इंटू हाईट किती दिलेली आहे? 4.2. सो इथे लिहून घेऊ 4.2 सेंटीमीटर. आता याची ॲडिशन करूयात आपण. चला इथे साईडला ॲडिशन करूयात आपण. 11.5 प्लस 8.5. सो 5 प्लस 5 इज 10. इथे पॉईंट आहे तसाच राहणार, इथे कॅरी ओव्हर जाणार आहे 1. सो 8 प्लस 1 इज 9 प्लस 1 इज 10. सो इथे येणार आहे 0, इथे येणार आहे 1. 1 प्लस 1 इज 2. सो 20.0 म्हणजेच किती? 20. पॉईंट नंतर जर 0 असेल आपण ते घेतो का? नाही घेत. म्हणजे आन्सर काय आलं याचं? हाफ इंटू 20 इंटू 4.2.
मग आता ह्या 20ला 2ने डिवाइड होईल. सो 2 1 जा 2, 2 10 जा 20, म्हणजेच काय राहिलं आहे 10 × 4.2. आता जेव्हा कुठल्याही नंबरला म्हणजे डेसिमल नंबर असेल त्याला जर आपण 10ने डिवाइड केलं तर एक पॉईंट आहे तो कुठे सरकतो, पुढे सरकतो. म्हणजे याचा आन्सर काय येईल 42.0 येईल. मग ते 0.0 लिहायची गरज आहे का? नाही. म्हणजे आन्सर काय मिळालंय 42 स्क्वेअर सेंटीमीटर. चला इथे लिहून घ्या खाली एरिया ऑफ ट्रॅपेझियम इज इक्वल टू 42 स्क्वेअर सेंटीमीटर. चला नेक्स्ट सॉल्व करूयात. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपला. क्वाड्रिलेटरल PQRS इज अन आयसोसेलेस ट्रॅपेझियम. लेंथ PQ इज 7 सेंटीमीटर. सेगमेंट PM इज परपेंडिक्युलर टू लेंथ SR. SM 3 सेंटीमीटर. डिस्टन्स बिटवीन 2 पॅरलल साईड. ह्या डिस्टन्स बिटवीन ह्या पॅरलल आहेत 2, बरोबर. या पॅरलल होणार नाहीत कारण या पुढे जाऊन मीट होतील एकमेकांना. सो या 2 पॅरलल म्हणजे PQ आणि SR आर पॅरलल. त्याच्यातला डिस्टन्स किती आहे 4 सेंटीमीटर. सो फाइंड द एरिया ऑफ द क्वाड्रिलेटरल PQRS. आता इथे पहिले आपल्याला बघा काय करायचं आहे. आपल्याला ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला काय माहिती आहे की 2 साईड तर पॅरलल असतात, बरोबर. त्यातली PQ आणि SR पॅरलल आहे. पण आता इथे दिलेलं काय आहे की आयसोसेलेस ट्रॅपेझियम दिलेला आहे. जर आयसोसेलेस ट्रॅपेझियम दिलेला आहे तर या 2 साईड सेम असतात. आयसोसेलेस म्हणजे जसं आयसोसेलेस ट्रायंगलमधल्या 2 साईड सेम असतात तसं इथे आयसोसेलेस ट्रॅपेझियममध्ये पण 2 साईड सेम असणार आहेत. मग त्या कुठल्या 2 साईड? तर PQ आणि SR तर सेम येणार नाहीत कारण इथे बघा PQ 7 आहे, SR पण 7 होईल का? नाही, ही ऑफकोर्स याच्यापेक्षा मोठी आहे. म्हणजे मग कुठली होईल? अपोजिट साईड या दोन्ही त्याचे पॅरलल असतील म्हणजे सेम असतील आयसोसेलेस ट्रॅपेझियमचं, म्हणजे PS आणि QR सेम असणार आहेत. तर आधी लिहून घेऊ आपण. आणि ते झालं एक. अजून आता आपल्याला SRची लेंथ फाइंड करायची कारण आपल्याला एरिया काढायचा आहे. त्याच्याकरता आपल्याला 2 सम ऑफ द 2 पॅरलल साईड घ्यायला लागतात एरिया काढायकरता. मग आपल्याला PQ तर माहिती आहे पण आपल्याला SR माहिती आहे का? नाही. SM माहिती आहे फक्त आपल्याला. ही लेंथ आपल्याला माहित नाही. मग ही कशी काढायची? जर आपण इथे हा परपेंडिक्युलर काढला, परपेंडिक्युलर इथे जो आहे तसा सेम आपण परपेंडिक्युलर इथे काढला तर हा Q याला आपण म्हणूयात N म्हणूयात. ठीक आहे. हा परपेंडिक्युलर आपण इथे काढला तर हा आपला आतमध्ये आता काय तयार झाला PQNM काय तयार झाला? रेक्टँगल तयार झाला. मग रेक्टँगलच्या ऑपोजिट साईड सेम असतात म्हणजे ही साईड आपल्याला मिळाली. म्हणजे आता आपल्याला फक्त काय काढायची आहे? ही साईड काढायची आहे. ती कशी काढायची आपण बघूयात. आधी हे लिहून घेऊ की QN आपण परपेंडिक्युलर काढला. इथे चला सोल्युशनमध्ये लिहून घ्या ड्रॉ QN परपेंडिक्युलर टू SR, बरोबर. आता डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स इज कॉन्स्टंट. म्हणजे ह्या 2 पॅरलल लाईनमध्ये कधी पण डिस्टन्स पॅरलल असतात. ह्या तुम्हाला बघा ह्या वहीच्या तुम्हाला 2 पॅरलल साईड दिसतात, बरोबर. या दोन्ही पॅरलल आहेत. मग यातलं डिस्टन्स तुम्ही इथलं मोजलं का इथलं मोजलं काय? कॉन्स्टंट असणार आहे, वेगवेगळं असणार आहे. इथलं वेगळं असेल का इथलं वेगळं असेल? नाही. कुठलंही तुम्ही डिस्टन्स घेतलं या 2 लाईनमधलं तर सेमच असणार आहे. म्हणजे ह्या क्वाड्रिलेटरलचं पण हे डिस्टन्स जर 4 आहे तर QN पण 4 असणार आहे, बरोबर. पॅरलल असणार आहे. मग इथे लिहून घेऊ आपण डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन इज कॉन्स्टंट. ही फॅक्ट आहे बरं का. हे कधी चेंज होत नाही. दोन्ही पॅरलल लाईन मधलं डिस्टन्स कायम कॉन्स्टंट असतं. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो की QN इज इक्वल टू 4 सेंटीमीटर आहे कारण PM 4 आहे, बरोबर. सो देअरफोर इथे लिहून घ्या QN इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. एक आपल्याला माहीत झालं. चला आता आपल्याला NR काढायचं आहे. मग ते कसं शोधायचं? चला आधी आपण लिहून घेऊ हे 2 राईट अँगल ट्रायंगल आपल्याला मिळालेत ते लिहून घेऊ आधी. मग चला इन राईट अँगल ट्रायंगल असं लिहून घ्या. राईट अँगल्ड ट्रायंगल कुठला आहे? PMS अँड ट्रायंगल कुठला आहे? QNR. हे 2 राईट अँगल ट्रायंगल झाले. तर आता आपण असं म्हणू शकतो का दोन्हीचे हायपोटेनियस सेम असणार आहेत कारण हाईट सेम आहे त्यांची आणि दोन्ही काय आहेत? राईट अँगल ट्रायंगल आहेत. मग आपण असं म्हणूयात हायपोटेनियस PS इज कॉन्ग्रुएंट टू हायपोटेनियस QR. हे कशावरून म्हणू शकतो आपण? कारण साईड्स ऑफ आयसोसेलेस ट्रॅपेझियमच्या आहेत त्या दोन्ही काय आपल्याला ऑलरेडी दिलेलं की आयसोसेलेस ट्रॅपेझियम आयसोसेलेस म्हणजे दोन्ही साईड सेम असतात. मग इथे आपण
ह्याचं रिझन लिहून घेऊ आपण इथे. चला इथे रिझन लिहून घ्या. साइड्स ऑफ आयसोसेलेस ट्रॅपेझियम, म्हणून त्या दोन्ही कॉन्ग्रुएंट आहेत, बरोबर, PS आणि QR. म्हणजेच मग काय झालं, देअरफॉर साइड, आता ही PM आणि QN हे पण आपल्याला माहिती आहे कॉन्ग्रुएंट आहेत. साइड PM इज कॉन्ग्रुएंट टू साइड QN, बरोबर. हे आधीच आपण काढलेलं आहे. मग देअरफॉर आपण असं लिहू शकतो, ट्रँगल PMS इज कॉन्ग्रुएंट टू ट्रँगल, कुठला घेतला आपण पुढचा, QNR. आणि याचं रिझन काय आहे, हायपोटेनियस साईड टेस्ट आपण ऑलरेडी बघितलंय. आपण ट्रँगलचा लेसन शिकलो, आपण हायपोटेनियस साईड टेस्ट बघितलेलं आहे. सो इथे लिहून घ्या, कारण दोन्ही जर ट्रँगल जर कॉन्ग्रुएंट आहे तर त्यांचे हायपोटेनियस पण काय असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहेत. चला मग इथे लिहून घ्या ब्रॅकेटमध्ये, बाय हायपोटेनियस साईड टेस्ट, या टेस्टने ते दोन्ही ट्रँगल कॉन्ग्रुएंट झाले. मग आता आपण असं म्हणू शकतो का, SM इज इक्वल टू NR. जर ते कॉन्ग्रुएंट आहेत तर हाईट त्यांची, हे जर ही या दोन्हीचं लेंथ सेम आहे तर या दोन्ही लेंथ पण सेम असणार आहेत. चला मग ते लिहून घेऊ आपण, देअरफॉर SM इज कॉन्ग्रुएंट टू काय असणार आहे, NR. आणि याचं रिझन काय द्यायचं, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रँगल. तो लेसन तुम्ही नीट केला असेल तर तुमच्या हे लवकर लक्षात येईल की आपण हे काय यूज केलं इथे. मग त्यामुळे आता SM आपल्याला माहिती आहे आणि दोन्ही सेम आहेत, म्हणजे NR इज इक्वल टू आपण 3 सेंटीमीटर लिहू शकतो. चला मग लिहून घ्या इथे, देअरफॉर NR इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. चला हे दोन्ही आपल्याला मिळालं. आता आपल्याला हे PQ 7 आहे तर MN पण 7 आहे, मग ते लिहून घेऊ. आता इथे लिहून घ्या, क्वाड्रिलॅटरल PQNM इज काय आहे, रेक्टँगल फॉर्म झाला आहे तो. सो आपण इथे लिहून घेऊ रेक्टँगल, बरोबर. आणि रेक्टँगलमध्ये ऑपोजिट साइड्स आर ऑलवेज सेम, म्हणजे PQ 7 आहे तर MN पण 7 झालं. इथे लिहून घेऊ, देअरफॉर PQ इज इक्वल टू MN इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. आणि याला आपण रिझन काय द्यायचं, रिझन द्यायचं ऑपोजिट साइड्स आर इक्वल ऑफ रेक्टँगल आहे ना, तो त्याच्या अपोजिट साइड्स इक्वल असतात. ठीक आहे, हे लिहून झालं, इथपर्यंत मिळालं आपल्याला. आता सगळंच मिळालं आपल्याला, म्हणजे आपल्याला SR मिळालं, आता SM मिळालंय, MN मिळालंय, NR मिळालंय. मग तिन्हीची सम केली तर आपल्याला SR मिळेल आणि मग आपण एरिया सहज फाइंड करू शकतो. चला मग ते लिहून घेऊ पुढे. काय लिहायचं पहिले आता, देअरफॉर SR इज इक्वल टू SM प्लस MN प्लस NR. ठीक आहे, SM किती माहिती आपल्याला, 3 प्लस MN आहे 7 प्लस NR आहे 3. सो हे किती झालं, 13 सेंटीमीटर. हे आपल्याला SRची मिळाली, आपल्याला लेंथ मिळाली. मग आता आपण असं लिहू शकतो का, एरिया ऑफ ट्रॅपेझियम इज इक्वल टू, फॉर्म्युला लिहून घेऊ आधी नेहमीप्रमाणे, हाफ इंटू सम ऑफ लेंथ्स ऑफ पॅरलल साइड्स इंटू काय लिहितो आपण, हाईट. तर आता हे सगळंच माहिती आहे आपल्याला. ठीक आहे, चला पुढच्या पेजवर लिहून देते. सो इज इक्वल टू काय येणार आहे बघा, हाफ इंटू एकाची लेंथ काय मिळाली आपल्याला, 13, एकाची लेंथ आहे 7, प्लस येणार आहे 7 इंटू हाईट येणार आहे, हाईट किती आहे 4. सो इज इक्वल टू हाफ इंटू 13 प्लस 7 किती होतं, इंटू 20, आणि इंटू होतं इथे 4, बरोबर. आता 20ला 2ने डिवाइड होईल, सो 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 0 जा 0, किंवा 2 10 जा 20. मग 10 इंटू 4 किती मिळालं आपल्याला, 40 स्क्वेअर सेंटीमीटर. युनिट लिहायला विसरायचं नाही आहे. मग आता खाली फायनलमध्ये आन्सर लिहून घेऊ आपण. एरिया ऑफ काय विचारलं होतं आपल्याला, क्वाड्रिलॅटरल PQRS
इज इक्वल टू 40 स्क्वेअर सेंटीमीटर. चला, इथे आपला प्रॅक्टिस सेट 15.3 संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, मी शिकवलेलं समजत असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.